खेल शुरू करना है, 15 मिनट का समय। रविंद्र पहली गेंद के साथ बैकफुट पे गए, हवा में शॉट लेकिन छूट गया कैच। पहली गेंद पर बड़ा विकेट जाते जाते बच गया। जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। आसमान में बादल छाए हुए हैं। उप सरपंच चषक कारिवली में आप सभी का हार्दिक स्वागत। गुल्डी क्रिकेट चलता हुआ, अब की बार आगे रखी हुई गेंद, पैर नहीं चले, एज लगा है। पडोलकर ने गलती नहीं की, ये लगता हुआ पहला झटका। माजी उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर दिवे, आपलं खूप खूप धन्यवाद। आमचे विलास जोशी कारिवली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून या स्पर्धेसाठी षटकार आणि वडपे टीमला नक्कीच विकेट हॅट्रिक साठी 1000 आणि नंतर फलंदाजीला येतील तेव्हा षटकार हॅट्रिक साठी 1000 चं पारितोषिक लागले। धन्यवाद। चला सामन्याकडे जाऊया। नए बैटर वन डाउन पोजीशन पे आए श्रीराम, ये अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, अच्छे ऑलराउंडर भी है, लेकिन थोड़ा गर्म पानी में आए। रविंद्र बढ़िया गेंद, फिर बीट किया। देखिए दोनों बल्लेबाजों के पैर नहीं चल रहे। कालीराम केनी जी, मोबाइल में जहाँ नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। लेक ऑफ फुटवर्क रहा था। रविंद्र श्रीराम के लिए अभी भी एक ही रन है। बैकफुट पे गए, खड़ा रहा पंच, कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। स्कोर इस वक्त 4 है, पहला सिंगल नहीं बना था। रविंद्र 5 कदमों से दूर से स्लाइस किया है, गेंद गली के बगल से गई है, 1 रन। अजीब बॉलिंग एक्शन है, 5 कदमों का बॉलिंग एक्शन, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कभी भी वो जो कहते हैं ना 5 पौलिया बहुत खतरनाक रहता है। कई मान्यवर हमसे जुड़ते हुए आप सभी का हार्दिक स्वागत है। वेलकम ऑल ऑफ यू। रविंद्र सामना करेंगे योगेश दलवी। योगेश आप समय कम लें, आसमान में बादल छाए में, और अभी कुंदन पाटिल कारिवली रत्न कौन भूल सकता है, विश्वास मात्रे के सामने 4 पे 4 कट करने की कोशिश, अपील हो रही है। ओवर समाप्त होता हुआ कमाल का ओवर, 1 ओवर, रन बने हैं 5 और विकेट गिरा है 1। आपण पुढे स्वागत सन्मान करूया मयूर शेठ पाटील, दिवे अंजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत विलास जोशी, कारिवली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचे शुभ हस्ते मयूर शेठ पाटील
लगता है कि बचपन से लेके आज तक कभी मैंने 7 महीने वाली बारिश नहीं देखी। जितनी बारिश हुई उतनी ठंडी भी गिरी। खेल की शुरुआत समय ज्यादा लिया जा रहा है। शशिकांत, ओ कट के अंदर की जानी भाई, बैकफुट पे गए, हल्के हाथों से टैप किया श्रीराम ने, यहां पे खतरा हो सकता है। श्रीराम आउट। दो का सेमीफाइनल होगा और फिर महामुकाबला। शशिकांत नए बैटर, अविनाश माली बल्लेबाजी को आए हैं, टीम के कैप्टन हैं। जिस तरह न्यू 40+ का ये 5वां इवेंट है, मेरे ख्याल से पहले दोनों इवेंट स्वयंभू पाएगांव नहीं जीते। यस, शशिकांत, अविनाश माली सामना करने जा रहे हैं। 40+ मानो पैसे वालों का क्रिकेट, माल पानी। उछाल दिया गेंद को, फील्डर जा रहे हैं, मुश्किल अवसर है। हालांकि बहुत अच्छा एफर्ट रहा था वहां पे, लेकिन नहीं लपक पाए। जीवन दान मिला है कप्तान को। 2 रन से सौटा हिरवा मनकुली का स्कोर 8 रन 2 विकेट। देखिए 40+ का क्रिकेट होता क्या है, कभी ये देव के किनारे पे रहते हैं तो कभी दमन के, कभी गोवा के साइलों पे रहते हैं तो कभी माथेरान की पहाड़ियों पे, कभी महाबलेश्वर में एंजॉय करते हैं और आजकल सुना है कि आगे भी जा रहे हैं। बहुत ही खूबसूरत शॉट है, गेंद को निकाल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग पे ऑफिस टोस, 4 रन। देखिए दुल्हन वही जो पियामन भाई और कैचा दाबा आपकी फैमिली की सेहत बनाए। क्या जबरदस्त आज खाना प्रोवाइड किया था निशिकांत नाइक और केतन मडवी ने, उन दोनों का आभार व्यक्त करते हैं। डाल मुंडी ऊपर लगी है लेकिन फील्डर नहीं है। वाकई में आगरी हो या कोकनी हो, खाने के बड़े शौकीन रहते हैं और इनके घरों में जो मसाले रहते हैं वो पूरे दुनिया में कहीं नहीं रहते। इसीलिए तो कहा जाता है कि कम्युनिटी हंडी और मुंडी के चक्कर में बहुत बर्बाद है। वेलकम बैक। 15 रन 2 विकेट। पुल कर दिया है योगेश ने, फील्डर मौजूद हैं, 1 ही रन। वाकई में
लिए 2 ऑनलाइन न्यू 40+ के सबसे सुपर हिट ऑलराउंडर दीपक मडवी इस वक्त ऑनलाइन जुड़े हमसे हार्ट ऑफ भिवंडी। उमेशजी भोईर माजी नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, धन्यवाद साहेब, आपलं मनापासून धन्यवाद। आखाडा ग्रुप आयोजित उपसरपंच चषकामध्ये उमेशजी भोईर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे। शंकरदादा झुकार समाजसेवक भादवाड, मयूर को गेंदबाजी दी गई है। मयूर brought into the attack. Slightly hazy climate, sun has gone behind the cloud, but still a breeze running over the ground. योगेश के लिए फिर खींच के मारा है, अब की बार नहीं रोक पाएंगे। गेंद मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन। आखाड़ा ग्रुप कारेवली लक्ष्मण नाईक, किशोर पाटिल, जोगेंद्र पाटिल, कुंदन पाटिल, विनोद नाईक, सुरेश नाईक, मेघनाथ पाटिल, संदीप पाटिल, अनिल पाटिल। फिर फुल टॉस गेंद है, स्विंग किया गैप में, अब की बार फील्डर पहुंचे हैं, शॉट में नहीं था दम, रन मिले कम। प्रदीप नाईक, संदीप पाटिल, सौजन्य नाईक, मनीष घरत, विशाल नाईक, वेदांत नाईक, हरीश पाटिल, विक्की पाटिल और केवल नाईक और किरण नाईक, ये है अखाड़ा ग्रुप कारेवली जिनका शो आप देख रहे हैं। दूसरी तरफ न्यू 40+ कारेवली इस मरतबा ड्राइव करते हुए वेडिश लॉन्ग ऑन पे 2 रन कम से कम बन जाएंगे। इन 2 रन से तीसरे ओवर में स्कोर है 25 रन। इस मैच की विजेता टीम आदित्य स्पोर्ट पिंपला से टकराएंगी। उसके बाद इसकी विजेता टीम कारीवली ए से टकराएंगी। न्यू 40+ संघ का भी हम आभार व्यक्त करते हैं। परशु पाटिल, मिलिंद पाटिल, योगेंद्र पाटिल, अनिल पाटिल, संदेश संदीप पाटिल, मेघनाथ पाटिल, प्रदीप नाईक, सौजन्य नाईक, संदीप नाईक, जयेश घरत। बहुत बढ़िया गेंद बैठ गई थी। मनीष घरत, संतोष घरत, मोनिस नाईक, गोकुल पाटिल, प्रहलाद चौधरी, भूषण नाईक और विशाल, ये सभी लोग हैं, विशाल नाईक, ये सभी लोग हैं जिनकी वजह से इस उप सरपंच कप में रंग है, चाम है और अट्रैक्शन है। मयूर गेंदबाजी कर रहे, ओ बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से गई है। चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। बाई का इशारा आता हुआ। देखिए रन कैसे आ रहे ये जरूरी नहीं, रन आना जरूरी है। हमारे बीच कई मेहमान इस वक्त मंच पे नजर आ रहे हैं। मैं सबसे पहले एहसान मास्टर साहब हमारे बीच मौजूद हैं। हम आपकी इज्जत अफजाई करने जा रहे हैं, सत्कार सम्मान करने जा रहे हैं रोहिदास नाइक साहब के हाथों से। आइए एहसान भाई हमारी इज्जत अफजाई को कबूल करें। आपको ये पुरखुलूस शॉल कारिवली वालों की दी जा रही है और ये गुलाए मोहब्बत गुलदस्ता 27 हुए हैं। हमारे बीच मोहतरम आफ्ताब भाई हैं। आइए हम आफ्ताब भाई की इज्जत अफजाई करने जा रहे हैं रोहिदास नाइक जी के हाथों से।
आफ्ताब भाई, ये कारिवली वालों के कॉन्टैक्ट्स हैं जो आपके सामने हैं। कारिवली वालों के कॉन्टैक्ट्स लगातार हर कम्युनिटी में वैसे ही है। हमारे बीच इमरान भाई हैं, इस बीच ऑन ड्राइव किया हवा में लॉन्ग ऑन पे। इमरान भाई की हम इज्जत अफजाई करने जा रहे हैं। इमरान भाई, हमारी इज्जत अफजाई को आप कबूल करें। रोहिदास नाइक साहब के हाथों से हम आपको ये प्रेम भरी शॉल, मोहब्बत भरी शॉल और ये गुलों का फुल रास्ता। हमारे बीच आसिफ भाई हैं, आइए आसिफ भाई की हम इज्जत अफजाई करने जा रहे हैं। जिसका मैं नाम लूं वो जरा सामने आए। आसिफ भाई की इज्जत अफजाई और खुलूस शॉल और पुष्पगुच्छ गुलदस्ता देकर। तन्नो भाई हैं हमारे बीच में, आइए इज्जत अफजाई करने जा रहे हैं। रोहिदास नाइक जी के हाथों से जड़ में गेंद, बल्ले के अंदर लगी, 1 रन। हमारे बीच मोहतरम शाह आलम साहब हैं, आइए हम शाह आलम साहब की इज्जत अफजाई करने जा रहे हैं रोहिदास नाइक जी के हाथों से। शाह आलम साहब की इज्जत अफजाई होती हुई ये आप देख सकते हैं, उनको मोहब्बतों से भरी हुई ये शॉल उड़ाई जा रही है और ये फूल आपको दिए जा रहे हैं। आखिर में हमारे बीच में तस्लीम साहब हैं, आइए हम तस्लीम जी की इज्जत अफजाई करने जा रहे हैं। सत्कार सम्मान उनको वेलकम किया जा रहा है रोहिदास नाइक साहब के हाथों से। बहुत बहुत शुक्रिया हमारे तमाम इन भाइयों का, आपने उप सरपंच में आकर कारिवली के उसकी शोभा को बढ़ाया। बहुत शुक्रिया सभी आज के मेहमानों का। वेलकम बैक। स्कोर है 35 रन 35। आसमान में बादल छाए हुए। 40+ क्रिकेट में इस वक्त उप सरपंच चषक कारिवली छाया हुआ है। गेंदबाजी में सुमित आए, इस मरतबा कट करने की कोशिश, गेंद गली की बगल से जा रही थी। बढ़िया फील्डिंग है, रिले फील्डिंग है, लेकिन 2 रन पूरे। ओवर थ्रो हुआ है, अच्छा बैकअप। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 37 पे पहुंचा है। 2 विकेट, 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। इनके भी करने का है। हाँ, क्योंकि टाइम भी है ना, टॉस ने ना, इसकी वजह से टाइम मिलेगा। पीछे जाकर खेला है योगेश दलवी ने, 1 रन बनाया है। दूसरे की दौड़ लगा चुके हैं, थ्रो पहुंच रहा है, लेकिन 2 रन पूरे। तो कुल मिलाकर चौटा इरवा मानकुली ने बनाए 39। 40 की चुनौती। एक सत्कार सम्मान प्रोग्राम की तरफ हम आपको लिए चलते हैं। शंकर दादा जुगर समाज सेवक बादवर और बहुत बड़े स्पॉन्सर हैं। आइए उनका हम एक मेगा सत्कार करने जा रहे हैं। नाम होगा ना उनका, सुरेश नाइक साहब के हाथों से। शंकर दादा जुगर समाज सेवक बादवर। भिवंडी निजामपुर महानगर पालिका के माजी नगर सेवक सम्माननीय उमेश भोईर साहब का हम एक मेगा सत्कार और सम्मान करने जा रहे हैं। उमेश भोईर जी, आपको स्वीकार करना है। उमेश भोईर जी, सुरेश
जी नहीं, क्योंकि वो शायर भी हैं और उनको अब कहने की जरूरत नहीं कि मैं कहीं कवि ना बन जाऊं। तेरे प्यार में है कविता, वो किसी और के प्यार में है। लेकिन बहुत सराहना की उन्होंने। हमारे मानकोली के सर, बहुत मजा आता है कालीराम केनी जब कमेंट्री में रहते हैं। मैं आवाज दूंगा उन्हीं को कि तुझसे मिलती जुलती आवाज कहाँ से लाऊं, ताज बन जाएगा मुमताज कहाँ से लाऊं। एक बात है कि नैनेश्वर चिकने जी के आवाज का कोई कॉपी नहीं कर सकता है, ये ओरिजिनल है, ओरिजिनल रहेंगी आपके साथ। कंट्री में स्वतःहून जबाबदारी खांद्यावर घेतो. गावासाठी काही पण करायची नेहमीच आमची तयारी असते. गावासाठी काही पण करायची नेहमीच आमची तयारी असते. खरा सांगायचं तर आखाडा ग्रुपचा काम साधा नसते. खरा सांगायचं तर आखाडा ग्रुपचा काम साधा नसते. खूप खूप धन्यवाद चिकणे सर. नक्की 44वा 40+ मानकोली संघासाठी इथे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. मानकोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच उद्योजक सुनील सावंत केनी यांनी गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. सध्या आम्हाला प्रिन्स मूवीज यूट्यूबच्या माध्यमातून ते जोडलेले आहेत आणि घर बसल्या या आखाडा ग्रुपच्या उपसरपंच चषकाची मजा घेत आहेत. धन्यवाद सुनील केनी, आमचे मित्र आहेत आणि जयदुर्गा मित्र मंडळाचे माजी उपाध्यक्ष. त्यांच्याकडून 44वा नवीन 40+ संघाला इथे गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिक 1111 रुपयाचं पारितोषिक आलेले चिकणी सर. क्या धन्यवाद. बात आहे. असे पाठीराखे पाहिजे असतात. आखाडा ग्रुप लक्ष्मण नाईक, किशोर पाटील, जोगेंद्र पाटील, कुंदन पाटील, विनोद नाईक, सुरेश नाईक, मेघनाथ पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, प्रदीप नाईक, संदीप पाटील, सोजन नाईक, मनीष घरत, विशाल नाईक, वेदांत नाईक, हरेश पाटील, विकी पाटील, चॉकलेट बॉय, केवल नाईक आणि किरण नाईक. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये गावदेव चौठे डुंगे संघाचे सहकारी खेळाडू जय भुईर आणि जितूमापा सध्याच्या घडीला आपण सीझन मध्ये पाहिली ना चिकणे सर, तर 5वी स्पर्धा आहे आणि या व्यक्तिमत्वांची महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 दिवस जय भुईर यांनी देखील इथे उपस्थिती दिलेली आहे. आपलं खूप खूप धन्यवाद. हौशे 900 गवशापैकी हौशे खेळाडू आहेत जयेश भोईर आणि जितू मामा. सवयला जाऊया आपण मैदानात. प्रमोद आणि रवींद्र ही सलामीची जोडी श्रीराम गोलंदाजीसाठी येतोय. तब्बल 40 धावांचं लक्ष्य आहे. सुनील केनी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1100 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. 1111 4 1. गोलंदाज श्रीराम राऊंड द विकेट. खराब चेंडू, पहिला चेंडू खराब चेंडू होता. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
3 चेंडूमध्ये 3 क्लीन बोल्ड करण्याचा विक्रम आहे. मिलिंद पाटील, परशु पाटील आणि ईश्वर यांच्या 3 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. अगदी क्लीन बोल्ड 40+ क्रिकेटमध्ये अजूनही तो विक्रम अबाधित आहे. मानकोली क्रिकेट ग्राउंडवर गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरीमध्ये हा पराक्रम त्यांनी केला होता. आज मात्र संघामध्ये नाही आहेत. मुख्य समालोचकाच्या भूमिकेत आम्हाला गेले 3 दिवस साथ देत आहेत. एक चांगले व्यक्तिमत्व माझे उपसरपंच करम केडी सर. राऊंड द विकेट गोलंदाज श्रीराम. फुटा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. पाहायचंय काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे पंच गणेश पाटील यांनी. सॉफ्ट सिग्नल काय आहे. यस, आउट आहे सॉफ्ट सिग्नल. मात्र चेक केलं जाईल. तिसरे पंच कुडू सर. सर तुम्ही थांबा. ठीक आहे, चेक करूया इथे कमिटीच्या मार्फत. हरकत नाही. जेवायला बसले असाल तर थांबा तुम्ही. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. खरं तर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला टर्न केलं होतं शॉर्ट स्क्वेअर लेगला, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं होतं. त्यानंतर फेक ही चांगली होती. चेक केलं जात आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या माझी टीम आहे आणि जेवढं काही करता येईल तेवढं माझ्या हातून मी माझ्या संघासाठी करेन. केनी सर या बॉल नंतर सांगेन मी जिग्या दादाबद्दल. लॉफ्टेड शॉट आहे. चेंडू लॉंगॉन आणि लॉंगॉप यांच्यामधून जातोय. सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. तुम्ही चांगला उल्लेख केला. त्यांनी फक्त त्यांच्या संघासाठीच केलेलं नाहीये. मी गेली 12-13 वर्ष पाहतोय संघटनेसाठीही भरपूर केलेलं आहे. कुणीही स्पर्धा आयोजित करो, जिग्या दादांना फक्त फोन करायचा, साहेब तुमची आम्हाला मदत पाहिजे आमच्या स्पर्धेसाठी. त्यांनी कोणालाही आजपर्यंत नाही असं म्हटलेलं नाही. पूर्ण फुलाची पाकळी त्यांनी मदत केलेली आहे. फुलटॉस चेंडू आहे. टर्न केलेला चेंडूला फाईन लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. चौकार इथे वसूल केलेले आहेत. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. ओली गावचे समाजसेवक, आमच्या मानकुली गावचे जावई, आमचे भाऊजी आहेत रत्नकांत पाटील, यांचा आपण स्वागत सन्मान करूया. किशोर भाऊ आपले शुभ हस्ते आपण ओली गावचे समाजसेवक रत्नकांत पाटील या भाऊजींचं इथे स्वागत. ठेवा. महेशजी पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान. आपण या स्पर्धेचे आयोजक आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली
उपसरपंच चषकामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा इथे शुभ सन्मान केला जातोय। एक ओव्हरमध्ये 12 धावा आलेत, प्रति ओव्हर 10च्या सरासरीनं 40 धावा इथे बनवायचे आहेत। पवनपुत्र वडपे टीमला मान्यवर कक्षामध्ये स्वागत सन्मान होतोय। महेश पाटील यंग जनरेशन, नक्कीच रत्नकांत पाटील यांच्या सोबत आज महेश पाटील देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत। धन्यवाद नक्कीच। आणि अजून एक आमच्या मानकुलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट की दादांनी आता गुरुदत्त चौटेरवा क्रीडानगरीला लागूनच गुरुदत्त चौटेरवा मंगल भवन उभारणीचा शब्द आमच्या मानकुलीकरांना दिलेला आहे आणि तो शब्द देखील दादा पाळतील हा आम्हा सर्व मानकुलीकरांना विश्वास आहे। बघा, आणि मानकोलीमध्ये जे मैदान झालं त्याची देण काय आहे? KPC ट्रॉफी जी झाली इनामपुरी येथे रायगड येथे, तिथे विनीत मालीला पहिली 4 व्हीलर मानकोली गावामध्ये आली मिळाली। टीम वेदिका 11 आणि चौथा हिरवा मानकोली यांच्या या संघामधून तो खेळत होता। 196 धावा त्याने केल्या आणि 5 विकेट घेतले। विनीत माळी जबरदस्त परफॉर्मन्स करून 4 व्हीलरचा हकदार ठरला आणि वैभव माळीला बाईक मिळाली, दुसरी बाईक मिळाली। हे खरं तर मैदान तुमच्या गावामध्ये चांगलं असलं ना तर खेळाडू घडत असतात। ही सर्व देण आहे जिग्या दादा यांची। समोर खेळले, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवला गेला आणि एक मोठी विकेट स्वस्तात मिळालेली आहे इथे। जवळून गेला तर तुम्हाला असं वाटणारही नाही की हा पोरगा क्रिकेट खेळतो, मात्र साधं राणीमान आणि आपले कालीराम दादा आहेत, कालीराम माळी त्यांची चिरंजीव आहेत। अगदी साधी राणी परंतु जबरदस्त क्रिकेट त्याच्या नसानसामध्ये भरलेलं आहे। 196 धावा आणि 5 विकेट, KPC ट्रॉफीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स आणि 4 व्हीलरचा हकदार। अभिनंदन विनीत माळी। वैभव आपलंही खूप खूप अभिनंदन। दुसरी बाईक आपण मिळवली। 12 धावा धावफलकावर। लॉफ्टेड शॉट आहे इथे, चेंडू हवेत आहे। अविनाश चेंडू खाली येईल का? प्रयत्न तर होते परंतु चेंडूपासून दूर। जीवन भोईरचा फटका होता। नक्कीच आज आमचे जिगे दादा इन ऍक्शन मध्ये आहेत आणि चिकणे सरांना माहित आहे दादा मैदानामध्ये असले की बाकीचे 10 खेळाडू अगदी ऍक्टिव्ह असतात आणि त्याच्यासाठी दादांनी क्रिकेट खूप कमी केलं आहे, मात्र क्रिकेटचा अभ्यास खूप आहे। खूप मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे भरवली जाते। स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक। यस, अगदी बरोबर। महाराष्ट्रामध्ये चर्चा होती, क्या बात आहे। आणि जिग्या दादा यांनी जर कॅच घेतली तर आजचे आमंत्रित समालोचक सिद्दीक बाबे सर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक। क्या बात आहे, हे प्रेम आहे। परंतु इथे मात्र क्लीन बॉल्ड, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, सरळ यष्टांवर चेंडू आदळतोय आणि फलंदाज फक्त पाहत राहतोय। क्लीन बॉल्ड। हरिभक्त पारायण प्रेमनाथ नाईक माऊलींचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालं। वेलकम, सुस्वागतम। एक मात्र आहे कालिराम सर, जिग्या दादा समालोचक असोत, गुणलेखक असोत, पंच असोत किंवा डेकोरेटर, इतर म्हणजे लाईव्ह टेलिकास्टवाल्यांना, यांना जितकी इज्जत देतात, जितका सन्मान देतं, मी आजपर्यंत असं व्यक्तिमत्व बघितलं नाही की मनातून अगदी दिलखुशपणे, दिलदारपणे या सर्वांना मदत करत असतात। नक्कीच आपण चिकणे सर चांगला उल्लेख केला आणि अजून एक महत्वाची गोष्ट दादांची आहे की ती नेहमी आपल्याला विचारत जातात कुठल्या स्पर्धेमध्ये किती मानधन दिला जातोय आणि दादांनी प्रत्येक त्यांच्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला इतर
स्पर्धेपेक्षा जास्त मानधन दिलेले आहे, ही देखील दादांची एक खास बात आहे. देवानंद भोईर तिथे होते लॉंग ऑफला, एक सुंदर झेल. आणि आता मात्र हे 40 धावांचं लक्ष खूप मोठं वाटणार आहे वडपे संघाला. इतर मंडळी जी असतात तीही माणसंच असतात की त्यांचंही मन असतं, त्यांनाही निश्चितच आर्थिक त्यांची परिस्थिती असते. त्याच्यामुळे त्यांचा सन्मान करणं, त्यांना व्यवस्थित मानधन वगैरे देणं हे खूप गरजेचं आहे आणि जिग्यादादांनी ते नेहमीच केलेलं आहे. सदा आता हॅट्रिकवर आहे आणि आपले सचिन घरत यांच्याकडून हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि सुनील केनी यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. हा चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर. पुन्हा एकदा देवानंद भोईर, उमर 55 की दिल 55 का, अजूनही माझ्यामध्ये हिंमत आहे, अजूनही मी परफॉर्मन्स करू शकतं असं देवानंद मामाने दाखवून दिलेलं आहे. नक्की चिकणे सर, देवानंद भोईरचं तुम्ही नाव घेतलं आणि मला आठवण झाली, बाळ्यामामा चषकाची गतवर्षी ते स्पर्धा झाली होती. स्वयंभूस्फोट पायगाव संघाच्या राकेश पाटीलला गोल्डन षटकार मारला होता आणि आमच्या जिगेदादांनी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक देवानंद भोईरला दिलं होतं. नाही, या संघातील एका खेळाडूचा इतिहास आहे. मैदानं गाजवलेली आहेत. सदाशिव ओव्हर द विकेट. चेंडूचा पिछा केला होता परंतु सदाशिवचा हा चेंडू अप्रतिम डॉट जातोय. 40 धावांचं लक्ष होतं काळीराम केणी सर आणि हळूहळू हे लक्ष आता मोठं वाटायला लागलेलं आहे. कारण 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर फक्त 15, आता 12 चेंडू आणि करायचे आहेत 25. क्या बात आहे. सदानं पुन्हा एकदा 4व्या मानकोली टीमला या मॅच मध्ये आणलं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये श्रीरामनं धावा दिल्या होत्या 12 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये सदानं धावा दिल्यात फक्त 3. आता 12 मध्ये बनल्यात 15 आणि उर्वरित 12 मध्ये शिल्लक आहेत 25. चांगलं इक्वेशन येऊन थांबलेलं आहे. मात्र पवनपुत्र वडपे टीम देखील जीवन भोईर, प्रमोद वडोलकर आणि सुनील मामा पाटील यांची तगडी टीम आहे. एका बाजूला सुनील मामा पाटील तर दुसऱ्या बाजूला आमचे जिगेदादा, अशी फाईट या सामन्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. विद्यमान उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष अशी फाईट आहे. परंतु अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये सुमित आहे. तोपर्यंत निश्चिंत असतील वडपेचे कॅप्टन. 12 चेंडू 25 धावांची गरज. आखाड्यामध्ये तेल लावून अजून एक संघ तिकडे वाट पाहतोय आमच्याशी कोण झुंजणार आहे. तो म्हणजे जय बजरंग कारिवली ए. चालू सामन्यातील विजेता संघ जय बजरंग कारिवली ए संघाशी 2 हात करणार आहे आणि त्यामधील विजेता संघ आदिती 11 न्यू तुफान पिंपला संघ तिकडे वाट पाहत आहे आणि त्यामधून विजेता संघ जय बजरंग कारिवली ए संघाशी 2 हात करणार आहे. मी विनंती करेन सचिन स्पोर्ट पूर्णा आणि बंधरा मारुती काल्लेर हे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. ठीक 3 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. अविनाश येतोय कॅप्टन. चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक, झेल सुटला जातोय आणि हा सुटलेला झेल, श्रीरामचा हा सुटलेला झेल किती धोकादायक आहे. धावबाद आहे का पंच? आउट. येस, फलंदाज धावबाद. पण नाही, मात्र धावबादच्या स्वरूपात या चेंडूवर विकेट आलेली आहे. श्रीरामने जर हा झेल कलेक्ट केला असता तर कदाचित 2 धावा देखील वाचल्या असत्या. मात्र क्रिकेटला जर आणि तर, किंतु आणि परंतुची भाषा चालत नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्ही एखाद्या चेंडूवर केलेली चूक तिची पुन्हा तुम्हाला भरपाई त्या चेंडूवर करता येत नाहीये. सुमित आलाय. येस, आता मात्र ज्या फलंदाजाची वाट पाहत होते वडपाचे पाठीराखे, तो फलंदाज सुमित खेळपट्टीवर. अविनाश जीवन भोईरसाठी शॉट चांगला आहे. सिंगल तर निश्चितच मिळेल.
प्रेमनाथ माळी. आज प्रेमनाथ माळीला बॅटिंगमध्ये जास्त संधी मिळालेली नाहीये. नक्कीच प्रेमनाथ मालीचा देखील एक रेकॉर्ड आहे चिकणे सर. गावदेवी पूर्ण संघाच्या हर्षदला प्रेमनाथ मालीने या खेळपट्टीवर सलोकी पलो करून ठेवला होता. नक्कीच प्रेमनाथ सध्या अविनाशच्या नंतर फलंदाजीसाठी येत आहेत, मात्र संधी मिळाली नाहीये. बघूया ड्रॉप सीन के हिरो प्रेमनाथ माळी, परंतु इथे अविनाश सुमित साठी क्या बात आहे. जबरदस्त चेंडू आणि सुमित सारख्या फलंदाजाला पहिला चेंडू डॉट काढणं हे खूप महत्वाचं आहे. अविनाश आता 9 चेंडू 22 धावांची अजून गरज आहे. 9-22 इक्वेशन थोडं मोठं आहे, परंतु सुमित खेळपट्टीवर आहे तोपर्यंत हे इक्वेशन सोपं आहे वडपे संघाला. टोला लागला होता अगदी कार्पेटच्या सहाऱ्याने. ओ हो, इथे जीवन भोईर आपली विकेट गमावतायत. तिथे निश्चितच दोघेही फलंदाज एकामेकाला क्रॉस केले नसते आणि सुमितची महत्वाची विकेट धावाच्या रूपाने मिळाली असती, परंतु उशीर झाला. जीवन भोईरने आपली विकेट फेकली. आता चेंडू शिल्लक आहेत 8 जिंकण्यासाठी करायचे आहेत 21. चेंडू पायांवर अदलतोय, परंतु अक्रॉस द लाईन खेळला होता. पॉइंटला बिंदास माळी. सिंगल फक्त कंप्लीट केली जाईल लेग बायच्या रूपाने. या सिंगलने धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. आता 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. काळराम केनी सर थोडे अस्वस्थ आहेत. 7 चेंडू 20 ची गरज आहे. काल काळीराम केनी सर बघितले आपण अशा मॅच 2-2 षटकामध्ये 35-35 40-40 होत्या, तरी सुद्धा त्या जवळ आणले होते, सामने जवळ आले होते. सर्वात दुर्दैवी ठरला होता छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ. लॉफ्टेड शॉट मात्र प्रॉपर बॅटवर चेंडू नाहीये. पुन्हा एकदा इन ॲक्शन प्रेमनाथ माली. क्या बात आहे. प्रेमनाथ मालीच्या या थ्रोसाठी टाळ्या झाल्या बघा. जबरदस्त थ्रो. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. आता 6 चेंडू आणि करायचे आहेत 19. 6 चेंडू 19 धावांची गरज. पहिल्या षटकात काळराम केनी सर तब्बल 12 आल्या होत्या. असं वाटलं होतं की उर्वरित 18 चेंडूमध्ये 28 अगदी सहज होतील, परंतु सदाशिवने जे षटक हाताळलं, एक्सप्रेस गोलंदाज आहे सदाशिव, त्याने 3 धावा दिल्या. फक्त धावा दिल्या, 2 फलंदाज बाद केले. तिथून पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी केली चौथ्या मानकोली संघाने. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आदिती 11 पिंपळस संघाचे तुषार म्हात्रे यांचं शुभ आगमन झालं. वेलकम. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन अखेरकार करता क्या ना मरता योगेश दलवीला अविनाश मालीनं पाचारण केलेलं आहे. बघूया योगेश दलवी या संघाचा एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून या संघात खेळाडूकडून पाहिलेले आहे. चौथ्या 40+ मानकुली संघानं 6 मध्ये 19 रोखायचे आहेत आणि मैदानामध्ये पवनपुत्र वडपे संघाची फलंदाजीची जोडी देखील तेवढीच मोठी आहे. पिंट्या आणि सुमित. आज कदाचित योगेशचा दिवसही असावा, कारण फलंदाजी करताना 1 षटकार 1 चौकारासह त्याने 21 धावा केल्या होत्या. 19 धावा केल्या होत्या. इथे त्याला 19 आता वाचवायचे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू बसण्याचा प्रयत्न. पंच गणेश पाटील सरांचा इशारा. वाईट येतोय. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल 1 ने. 22 झालेली आहे. आता करायचे आहेत 6 चेंडू मध्ये 18. हा पॉली दिली होती लोअर फुल टॉस, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे निश्चितच प्रेक्षकी बघा, थोडं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मित आहे. जास्तीची फ्लाईट होती.
आधी पुढे आता चेंडू ड्राईव्ह केला आहे लॉंग ऑफ सीमारेषेकडे. देवानंद मामा आहेत, सिंगल रोखू शकलेले आहे. 2 धावा पूर्ण. चिकणे सर, आज देवानंद भोईरची फिल्डिंग चांगली झालेली आहे. खूप दमछत देखील झाली असेल, कारण की 3 ते 4 चेंडू त्यांच्या दिशेला आले. चांगला झेल देखील टिपला आहे आणि मैदानी फिल्डिंग देखील चांगली केली आहे देवानंद भोईरनं. प्रॅक्टिसची कमाल, प्रॅक्टिसची कमाल. खेळण्याचा प्रयत्न नाहीये पंचांकडून. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे. आता 4 मध्ये 15ची गरज. 4 चेंडू 15ची गरज. फुलटॉस आहे, चेंडूला टर्न केलेला आहे, फासलेला आहे. यस, आणि विकेट महत्वाची. खरं तर सुमितला स्ट्राईक महत्वाचं होतं, मात्र इथे प्लॅन फसलेला आहे. आता 3 मध्ये 15ची गरज. यस, कमांड डीजे. शरद. 2 षटकार 1 चौकाराची गरज. पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. नक्कीच चिकणे सर, तुम्ही योगेश दलवीचे बरेचसे सामने पाहिलेत, मात्र आजची त्यांची तुम्ही गोलंदाजी पाहिली. नक्कीच हा गणेश दादा केनेचा पायगुण असावा, कारण की दादा मैदानामध्ये असले ना की बाकीचे 10 खेळाडू अगदी त्यांच्या अंगामध्ये तुमच्या शब्दात बोलायचं झालं तर 100 हत्तींचं बल येत आहे. आणि ही दादांची कमाल आहे. मी योगेशला खूप कमी वेळा अशी गोलंदाजी करताना पाहिलेली आहे. इथे अजून एक विकेट आला आणि आता सामन्यावर पकड अगदी मजबूत केलेली आहे. दिखाय ना तो आधा काम हो जाता है. निश्चितच तसंच घडलेलं आहे. जिके दादा फक्त मैदानात आहेत, अर्ध काम चौटाईराव मानकोली संघाचं झालेलं आहे. देवानंद भोईर साहेबांनी किती जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे बघा. आता शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी किती करायचे? 14 करायचे. अशीच परिस्थिती काल छत्रपती शिवाजी महाराज वडनगर संघासमोर आलेली होती. आणि याचबरोबर या ठिकाणी विजय संपादन करतोय चौठाईराव मानकोली संघ. त्यांच्यापाशी धावा खूप कमी होत्या, फक्त 39 धावा केल्या होत्या. 40 धावांचं लक्ष ठेवलं होतं, परंतु वडपे संघाला ते लक्ष्यही पेळवता आलेलं नाहीये आणि अशा प्रकारे पुढील फेरीसाठी पात्र ठरतोय. आणि सुनील केनी यांच्याकडून चौठाईराव मानकोली संघाला खूप खूप शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद सुनील केनी साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे.